हॅलो हाय नमस्ते. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या मिनी ब्लॉगच्या रुटीननुसार मी उठले, एक ग्लास पाणी पिले. पाणी पिऊन झाल्यानंतर मी आता किचनमध्ये झाडू मारून घेते, फरशी साफ करते. आणि रात्रीचे काही थोडे भांडे राहिले होते ना, ते पण भांडे क्लीन करून घेते. आता मी आंघोळीला जाते. माझी आंघोळ आवरली आहे. मी आता देवपूजा करून घेते. माझी देवपूजा आवरून झाली आहे. आता मी स्वयंपाकाला स्टार्ट करते. स्वयंपाकाला स्टार्ट करण्याआधी माझी एक रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिली बार आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन टायमावर भेटेल. तर जेवणामध्ये मी आज मेथीची भाजी, बाजरीची भाकरी, साबुदाणा खिचडी व कुकिंग चॅनलसाठी मी तांदूळ आणि बटाट्याचे पकोडे बनवणार आहे. एवढी सगळी जी मिरची हिरवी आहे ती मेथीसाठी आणि साबुदाणा खिचडीसाठी व पकोड्यांसाठी मी काढून ठेवलेली आहे. आणि हे शेंगदाणे पण मी साबुदाणा खिचडीसाठी भाजून ठेवलेले आहेत. आणि कुकरमध्ये मी बटाटो उकळायला ठेवलेला आहे. आता माझी मेथीची भाजी आवरून झालेली आहे. आणि हा बटाटो पण मी उकळून जो ठेवला आहे तो साबुदाणा खिचडी आणि पकोड्यांसाठी करून ठेवलेला आहे. आता माझी मी चपाती पण करून होते. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे, त्यामुळे रोज भाजी भाकरी मुलांना खायला जात नाही. तर आता माझा स्वयंपाक आवरत आला आहे. एक भाकरी पण करून झालेली आहे आणि पकोडे पण करून झालेले आहेत. तर आता मी जेवायची तयारी करते. मी जेवण करायला बसले आहे, तुम्ही पण जेवायला या. जेवण आवरून झाले आहे. आता मी सलूनला जाण्याची तयारी करते. सलूनला जाताना दुपारचा टिफिन घेऊन जावा लागतो. आर्नवला भूक लागते. मी सलूनला जात आहे. आपल्या घरापासून सलूनचा जो अंतर आहे तो 10 ते 15 मिनिटाचा आहे. रस्त्याने कशी बच्ची पार्टी चालत आहे. जो मोठा मुलगा आहे तो माझ्या सिस्टरचा मुलगा आहे. अनुष्का आणि अर्णव
रस्त्याने गोंधळ घालत आहे. आपलं सलून जे आहे ते सेकंड फ्लोअरला आहे. मी आत्ता आतमध्ये जात आहे. मी आता सलूनमध्ये आले आहे. सलूनमध्ये कलरचे, वॅक्सिंगचे क्लायंट झाले आहेत. आणि लेअर कट पण झाला आहे. आणि स्पाचे पण क्लायंट होते. दिवसभर कोणते ना कोणते क्लायंट असतातच. तर मित्रांनो, मी आता सलून बंद करत आहे. आजचा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच बघत राहा, थोडा सपोर्ट करा. थँक्यू.